तर आता आम्ही आले गणपती मंदिरला. आमचा हे आज डे 2 गणपतीपुळेमध्ये आणि गणपतीपुळेला आम्ही आज गणपती मंदिरचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत. सो हिचं नवीन युट्यूब चॅनलचं ओपनिंग करणार आहे ही आता, आणि आम्ही आता देवाच्या समोरच रिबन कापून हिचं चॅनल नवीन चालू करणार आहे. नाव काय त्याचं तुझ्या चॅनलचं? स्नॅपी गर्ल तेजू असं नाव आहे नवीन चॅनलचं हिच्या. सो त्याला नक्की सबस्क्राईब करा युट्यूबला जाऊन. बाकी आता पुढे तुम्हाला दाखवतो कसं आहे, गर्दी आहे बऱ्यापैकी. हा बघा इथं बीच, सुंदरसा असा बीच आहे. मस्त वाटते, छान वाटते. ओव्हरऑल व्ह्यू एक्सपिरियन्स चांगला आहे. तर आता दर्शन आमचं झालेलं आहे चांगलं, आणि फोटो वगैरे काढून झालेत, रील बनवून झालेत. आता आम्ही निघालोय. मंदिर चांगलं सजवलंय. आज काय तर होतं इथे, हवन वगैरे चालू होतं. तो मंदिर चांगलं सजवून वगैरे चांगल्या दिवसावर आलोय आम्ही. बाकी आता निघायचं, जायचंय पुढे आता 2 बीचला. सो कुठला बीच, एक आरेवारे आहे, दुसरं कुठलं आहे, दुसरा मे बी अद्विका बीच आहे. सो बघू आता कुठे जायचं ते. मागं तुम्ही बघू शकता हवनचं वगैरे सगळं चालू आहे, म्हणजे चालू होतं. हे इथं आतमध्ये हवन चालू होतं, आणि इथं भरपूर सारे भटजी वगैरे बसले होते. ते आम्हाला तेव्हा शूट करायला भेटलं नाही, कारण अलाउड नव्हतं तेव्हा आतमध्ये यायला. चांगलं ओव्हरऑल मंदिराच्या पलीकडचे इथे बीच, मस्त वातावरण चांगलं आहे. या आतमध्ये तुम्हाला दाखवतो कसं काय काय आहे. कळ्यांचे गणपती तयार केले आहेत. परत श्री गणेशाय नमः. कळ्यांचे इथं गणपती तयार केलेले, प्रसादाला लाईन लागलेली आहे. सो आता आम्ही दुपारी मस्तपैकी आराम वगैरे करून, कारण इतकं ऊन होतं, हेक्टिक झालेलं आणि हे झालेलं, डिहायड्रेशन झालेलं. सो आता आम्ही निघालो अद्विका बीचला, आणि तुम्हाला पुढे वातावरण इतकं सो सेक्सी आहे, समुद्र इतकं छान दिसतोय बघा. आता तुम्ही व्ह्यू कसा मस्त आहे, बीच यार खरंच तुम्ही व्हिजिट करा कोकणला. हा पुढे समुद्र दिसतोय आणि वरती असं धुकं धुकं दिसतंय. इतकं वातावरण सुंदर आहे, आणि असे नारळाची झाडं वगैरे, खूप छान दिसते, खूप खूप छान. तर गाईज आम्ही आता निघालोय अद्विका बीचला. सकाळी आम्ही गणपतीपुळे बीचला गेलो, तिथं एन्जॉय वगैरे केलं. त्यानंतर दुपारी थोडा आम्ही रेस्ट घेतला, आणि रेस्ट घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत अद्विका बीचला. मजा भयाने केली. खूप अशा गोष्टी आहेत ज्या ब्लॉग मध्ये आम्ही कव्हर मुद्दाम नाही केल्यात. कारण की आमच्या दोघांची पहिली अॅनिव्हर्सरी ट्रिप होती, आणि अशी बाहेर येण्याची पण पहिलीच ट्रिप होती. इतर वेळेस आम्ही मुंबईला वगैरे गेलो होते, दिदींच्या म्हणजे वास्तुशांती म्हणा किंवा माझ्या एक्झाम मुळे वगैरे गेलेलो. फिरणं असं होतच नव्हतं, कधी देवदर्शन वगैरे. हे पण देवदर्शनच होतं अॅनिव्हर्सरी बद्दल, पण आम्हाला असं रिलॅक्स टाइम आणि जे काय आम्ही एन्जॉय केलंय, खरंच तुम्हाला सांगतो, कॅमेरा लावून ते कॅप्चर करणं होतच नव्हतं पॉसिबल. इतका खूप सारा आम्ही एन्जॉय केलाय, आणि भरपूर अशा गोष्टी मेमोरीज बनवल्यात खूप साऱ्या. भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या आम्हाला यावेळेस आमच्या रील्स मध्ये आम्ही फोकस जास्त केलेला आहे. सो तुम्हाला जर तो कॉन्टेंट बघायचा असेल, तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला दोघांनाही फॉलो करा. त्याच्यावरती भरपूर सारे बीच वरती वगैरे जे आम्ही दंगा मजा मस्ती केलेली आहे, जे आम्ही कोकण मध्ये एन्जॉय केले प्रॉपर, ते तुम्हाला तिथे बघायला भेटेल. आणि रील्स वरती थोडंसं आता कन्सिस्टंट राहणार आहे. सो इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा, तिथे भरपूर सारा कॉन्टेंट येणार आहे. प्लस एक नवीन चॅनल येते मार्केटमध्ये,
त्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवीन सुरुवात आहे हिची. तिथं ते मुलं So, थांबले, तिथं थांबूया 2 मिनिटं. नक्कीच बाकी भेटू. आता एक स्पॉट आलाय, तो स्पॉट आम्ही थांबतो तिथे. दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. हा स्पॉट बघा, हा स्पॉट पण भारी भेटला. तिथे पण फोटो व्हिडिओ कडक होणार आहे. Guys, फक्त तुम्ही हा स्पॉट बघा, डोळ्याचं पारणं फिटवणारा स्पॉट आहे. सन ढगातला पण बसलाय, पण तो मध्ये जेवढा पॅच दिसतोय तुम्हाला तिथे सनचे हे दिसतायत, सनराईज दिसतायत. आणि इतकं गार वारं येतंय ना, इतकं सुंदर वाटतंय. लाटांचा आवाज खळखळ, तुम्ही फक्त ऐका. तर काय आता आम्ही आलोय अद्विका बीचला आणि सामान इथं आम्ही ठेवलेलं आहे. कसं वाटतं तुझ्या बीचला? एक नंबर, गर्दी काहीच नाही, पाहिजे तशा रील बनवणार आहे. आता रील्स बनवणारी गर्दी तुम्ही बघा, काय असं म्हणजे गर्दी अशी नाहीये, एकदम कमी लोक आहेत. इसको क्या बोलते हैं? क्लॅब. थांबायचा हातावर ठेवतो, फोटो काढ का एक असं असं असं. माझ्या बायकोने पकडला आहे एक छोटासा खेकडा. माझ्या बायकोने एक खेकडा पकडला, एक छोटासा. केवढाच आहे बघा, केवढाच आहे बघा. इतुसा आहे हा तो, इतुसा. व्हाईट सी क्रॅब आहे, याचं नाव तसं आहे. काय नाव आहे? व्हाईट सी क्रॅब. माझं झुलॉजी झालं MSc, त्यामुळे मला माहिती आहे. हा, व्हाईट सी क्रॅब. बाप रे, डालूंगी सोडणारच ना आता? समुद्र में तो आता आम्ही याला सोडतोय. गेलेला आहे तो आपल्या घरी. चला आम्ही परत एन्जॉय करतो. सध्या रील्स चाललेत आमचे बनवायचं.
गाईज आता किती वाजलेत का आता? 7:15. 6:15 वाजलेत. बीचवरती कोणीही नाहीये. आम्ही दोघंच बीचवरती भटका लागलोय 2-2 फ्लॅश लावून. आमचे रील्स वगैरे शूट काय चालले, थोडे मस्त व्हिडिओज केले, मस्त एन्जॉय केलं. मला वाटतं आम्ही अर्धा पाऊण तास नुसतं बीचवरती बसलो होतो दोघं, शांत वातावरणात गार वारं घेत. खरंच सांगतो एक्सपिरियन्स लई भयानक आहे. मजा वाटली या बीचवरती. तर एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. मालवणलाही मी गेलो होतो त्या बीचवरती, मुंबईच्या बीचवरती बघितलं, पण इथे एक वेगळा अनुभव मिळाला. शांत आहे सगळं, भारी वाटलं. कशी गेली ट्रिप आतापर्यंत? मस्त, एक नंबर. एक ड्रीम थँक्यू Anniversary trip सो असती. मच फॉर अॅनिव्हर्सरी ट्रिप. झालं. झालं. सो एक ड्रीम अॅनिव्हर्सरी ट्रिप म्हणू शकतो आमची अशी होती, कारण भरपूर अनएक्सपेक्टेड गोष्टी झालेल्या आहेत. कॉन्टेंट भरपूर शूट केलेलं आहे. हिचं चॅनल जे अनएक्सपेक्टेड होतं तेही आम्ही चालू केलेलं आहे. सो त्याची लिंक्स आणि वगैरे लवकरच येतील. त्याच्यावर लवकरच माझे सगळे व्हिडिओ आताच्या ट्रिपचे येणार आहेत. सगळ्यांनी त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या Subscribe करा. चॅनलला, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय कंटेंट हवा तो पण मला कमेंट मध्ये सांगत जावा, कारण नवीन चॅनल आहे. तुम्हाला लोकांना माझ्याकडून काय कंटेंट बघायला आवडेल तो पण सांगा. भरपूर जण म्हणत होते कुकिंग वहिनी तर होणारच आहे. वहिनी तुम्ही चॅनल काढा, चॅनल काढा, चॅनल काढा. जे बोलत होते वहिनी चॅनल काढा, वहिनीने चॅनल काढलेला आहे. तुम्हाला Subscribe वहिनीकडून करा काय आता. कंटेंट पाहिजे नक्की सांगा. एक मी सांगतो, कुकिंग चॅनल ते म्हणजे चॅनल फक्त कुकिंग नाही, हे डेली ब्लॉग्स वगैरे पण येणार आहेत. पण कुकिंग मध्ये हिचा नाद नाही. ही तुम्ही मागं बघू शकताय, हिला कुठलेही पदार्थ सांगा ही बनवते. मी आता आधी कसा होतो, आता जे फिटनेस आहे ते हिच्यामुळे आहे. सुगरण म्हणू शकता. सो थँक्यू. वेलकम. आणि इट्स माय प्लेजर. सो आता निघतो आम्ही. जरा एक लास्ट व्हिडिओ, डान्स व्हिडिओ आम्हाला एक शूट करायचा आहे. आता अंधारात काही दिसत नाहीये, पण आम्ही 2-3 फ्लॅश लावून करणार आहे. मोस्टली तो संध्याकाळचाच करायचा आहे. म्हणून आता आम्ही फ्लॅश लावून करणार आहे. करणार आहे, कारण उद्या आम्ही दुपारपर्यंत निघेन परत निघेन. कोल्हापूरला रिटर्न. सो बरोबर आता आहे. करणार आहे. हो. सो आता बाय बाय. आता व्हिडिओ करतो आम्ही जरा आमचा अजून एक काही तो. गुड मॉर्निंग गाईज. आता मी निघाले आरेवारे बीचला. आता आज आम्ही निघणार आहोत, त्यामुळे लवकर उठून आम्ही निघाले. किती वाजले तुझी? 7 वाजले. 7 वाजले. 7 वाजता आम्ही निघालो बीचला. लिटरली आता काल जे बीच होतं आजीका बीच, ते बीच आता गेलं. 5 केलं आम्ही ते. पूर्ण बीच मोकळा आहे. त्यामुळे आता आरेवारे बीच पण आम्हाला कदाचित मोकळा भेटेल. सो रील्स वगैरे आम्ही पाहिजे तसे शूट करू शकतो. बाकी ही ट्रिप खूप मस्त झाली. आजपर्यंतची बेस्ट ट्रिप होती. खूप गोष्टी केल्या, एक्सप्लोर केल्या. काही गोष्टी अशा होत्या म्हणजे नो बजेट ट्रिप होती आमची, की विचारच केला नाही या गोष्टींमध्ये, आणि त्यामुळे मजा झाली. खूप एन्जॉय केलं. रूम जी होती, रूम पण खूप चांगली होती, बजेट फ्रेंडली रूम होती. आणि आम्हाला रूमच्या दुसऱ्या दिवशी कळालं, आज 3रा दिवस आहे, काल म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्हाला कळालं की रूम मध्ये वायफाय पण होता. आम्ही रेंज नाही बोंबत बसतो, आणि आम्हाला कधी कळालं तेजू रात्री का की वायफाय आहे. ते पण मला जर राउटर दिसला म्हणून मी विचारायला गेलो, तर होता वायफाय. चलो असो, रील्स वगैरे त्यामुळे अपलोड केल्या रात्री थोड्या. आता आवरून निघालोय. सो त्याच्या कसं ट्रिप मस्त. मी तर एवढी एन्जॉय केली ना, तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही म्हणाल हे सारखी काय म्हणता, ट्रिप एन्जॉय केली, पण खरंच एन्जॉय केली ही ट्रिप. आणि एवढं रिलॅक्स वाटतंय ना आता, एनर्जेटिक वाटतंय. आणि आय थिंक सो बीच आले, तर मला बीचला गेले दाखवतो नजारा कसा आहे ते. सो गाईज आम्ही आता आलो आरेवारे बीचला. हे झिपलाईन आहे इथली, जी बंद आहे. ऍक्च्युली वाटलं की चालू असेल, पण ती बंद आहे. ते एक्सपिरियन्स करायचं होतं, पण लक नाही. पण बाकी बीचला कोणीही नाही, कोणीही. ऐसा लगता जैसा बीच ही अपना है भाई. होय, अॅनिव्हर्सरी डेट साठी माझ्या नवऱ्यानं सकाळ सकाळचा बीच विकत घेतलाय. पूर्ण बीच मोकळा आहे सिरियसली. आणि ती इथपर्यंत येतात, पण आता ते किती लांब आहेत. हा, आता लाटा खूप लांब आहेत, त्यामुळे टेंशन पण नाही. तो चलो अभी हम लोग थोड़ा एंजॉय करते हैं.
तर गाईज ही आमची रूम होती. हा एक डबल बेड आहे, तिथं टेबल आहे, विंडो, इथं वॉशरूम आहे. वॉशरूम पण एकदम छान आहे, अटॅच टॉयलेट बाथरूम आणि शॉवर आहे. मग ही रूम एकदम ऐस चांगली अशी आहे. तुम्हाला सोबत गाद्याही मिळतील 2 एक्स्ट्रा. सो जास्त लोक असतील गाद्यांचाही उपयोग करू शकता. ही रूम बघा, लॅविश रूम आहे, चांगली रूम आहे, मला तर आवडली पर्सनली. ह्यांच्याकडेच एसी रूम पण आहेत अवेलेबल. सो तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठली पाहिजे ती घेऊ शकता. बाहेर इथे नजाराही चांगला आहे, व्ह्यू चांगला आहे. या साईडला इथे खाली गणपतीपुळेचं मंदिर आहे, या साईडला पुढे जाऊ. सो आणि ह्याच्या बॅक साईडला तिथं म्युझियम आहे, हाऊस ऑफ वॅक्स, महालक्ष्मी हाऊस ऑफ वॅक्स. सो हिअर एंड ट्रिप संपलेली आहे, पण अजून पूर्णपणे नाही, कारण जातानाही आता काही स्पॉट्स, काही रील्स शूट करणार, काही गोष्टी एक्सप्लोर करणार. हिचं टाइमर लावून सेल्फी काढायला चालले. सो आता आम्ही निघतो, लेट होतोय, ऊन जास्त आहे. सो आता निघणार आणि जाऊन सर आता पुढे बघू काय केलं तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत भेटू पुढे. तर काही हा आहे विलाचा ऍड्रेस आणि प्लस विलाचं नाव वगैरे, फोन नंबर वगैरे आहे. हा विला आहे, इथे आम्ही राहिलो होतो, इथे वरती आम्ही राहिलो होतो आणि खरंच खूप छान आहे. जवळ आहेत सगळे स्पॉट. रूम तुम्हाला दाखवलीच आहे मी आता. नक्की व्हिजिट करा आणि ह्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला 1000 रुपयामध्ये फक्त रूम भेटून जाईल. सो अफोर्डेबल आहे, येऊन जावा आणि चांगला आहे, मोठा आहे, चांगला आहे. वायफाय पण आहे इथे, वायफाय पण यूज करू शकता. ह्या काकू आहेत, हे काका आहेत, ह्यांना तुम्ही व्हिजिट करा. ह्यांच्या थ्रू तुम्हाला गायडन्स सगळं भेटेल. बाकी नंबर वगैरे तुम्हाला डिटेल्स आपण दिलेले आहेत. सो आता आम्ही सगळं गाडीमध्ये सामान भरलेलं आहे, बॅग भरलेली आहे. आता निघाले भेटू कोल्हापूर. मध्ये वाटेत काय काय ठिकाण करायचे बघू, केली तर. सकाळी आम्ही आता घरी निघालोय आणि मला लागलेली बुक, धपाटे मी करून आणले होते आणि हिने वडे केले. हे लागले आता चालायला मला. कसं आहे माहिती आहे काय, नातं कुठलं पण टिकवणं कठीण नसतं. फक्त नवरा बायको मध्ये प्रेम तेवढं पाहिजे, राईट. तेवढी काळजी पाहिजे. विश्वास असेल ना, पाहिजे, विश्वास हम्म. पाहिजे मेन म्हणजे. ते असेल तर नातं ते तुटत नाही लवकर. आणि समजून घेण्याची कपॅसिटी पाहिजे, अंडरस्टँडिंग लेवल तेवढी पाहिजे. नातं टिकवायचं असेल तर अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. आता तिने मगाशी काय खालीस तू, ते काय खातीस? करवंद खाल्ले होते, मोदक खाल्लेले, जे मला दोन्ही पण आवडत नाही, मी खाल्ले नव्हते. मग मला अचानक भूक लागली, तर ती म्हणली की धपाटे पुरे आणलेत मी आणि आता वडे घेतो, त्यासाठी वडे खा. मी म्हणलं कुठं थांबूया. ही मध्ये थांबूया, मी म्हणतो नको थांबायला, लेट होईल आपल्याला जायला. तर मला म्हणजे ठीक आहे, आम्ही भरवतो तुला. ही खात नाही, पण ही लागली आता मला भरवायला. हे इम्पॉर्टंट आहे गाईज. आणि एक हा जो घाट आहे ना इथला, हो, ह्या रूटला जे घाट आहेत, एक नंबर घाट बाई, एक नंबर. मला मी एन्जॉय करतोय घाट ड्रायव्हिंग. आणि मागं तुम्ही बघू शकता आमचे टॉवेल वगैरे आम्ही कपडे वाट टाकले. कपडे वाय नव्हते, काय करायचं, सकाळी मी तसं निघलोय. सो ही होती आमची ट्रिप. भेटू पुढे आता. सो इथं आता आम्ही फणस घेतलेला आहे. कोकणात आलो आणि कोकणी मेवा घेतला असं होणारच नाही. तर आता आम्ही फणस घेऊन निघालोय. आंबे घेतले, आंब्याचा अशी ब्लॉग, आंबे घेतली, त्याचा ब्लॉगच त्याचा काय. vlog नाही केला. आता फणस घेतलाय, या फणस खायला घरी. किती झालं?